ज्ञानराज बैसकर. आवाज येतोय का माझा? आवाज येतोय? आवाज येत असेल तर कमेंट करून सांगा. आवाज येतोय का? अच्छा. जय गुरु दादा. पुरुषोत्तम बैसकर. जय गुरु काका. आपण थोडा वेळ वाट पाहूया. आणखीन थोडी लोक येऊ देऊयात, मग चालू करू. मी तर बरोबर टायमिंगला येण्याचा प्रयत्न केलेला आहे. चेतना बैसकर. जय गुरुताई. सुरेश. ठीक आहे. सुरेश देसाई. जय गुरु. आपण आता चालू करूयात. या जगाला शांतीच्या मार्गाने क्रांतीचा महामार्ग दाखवणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावजे गी, असा आवाज देणारे प्रचारत्न संत शिरोमणी नामदेव महाराज. मोको काहे धुनत बंदे मैं तो तेरे पास में, नामे मंदिर नामे मस्जिद ना काबे कैलास में. असं खोट्या देवधर्मांचं पितळ उघडं पाडून आपल्या आयुष्यामध्ये माणूस आणि माणुसकीला सर्वोच्च स्थान देणारे थोर संत महात्मा कबीर. ऐसा चाहू राज में जहाँ सबन को मिले अन्न, छोटो बडो सब संबसे, रविदास रहे प्रसन्न. असं म्हणत या मातीमध्ये क्रांतीचे बीज रोवणारे संत रोहिदास महाराज. स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले. स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज. विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, आणि वित्ताविना शूद्र खचले. एवढे अनर्थ एका अविद्येने केले. असं म्हणत समाजातील सामाजिक विषमतेच्या विरोधात आवाज उठून क्रांती घडवणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले. आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज. तथा कथित शूद्र समाजामध्ये जन्माला येऊन सुद्धा जगातील विद्वतेचा दीपस्तंभ ठरलेले सिम्बॉल ऑफ द नॉलेज विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डप वाजून पोट भरणारे शाहीर गल्लोगल्लीमध्ये फिरत असतानाही साता समुद्रा पार पलीकडे रशियामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा सर्वात प्रथम पोवाडा गाणारे व आपल्या कथा कादंबऱ्याच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे. ज्याले इद्या नाही त्याले खटाऱ्याचा बैल समजा, खटाऱ्याचा बैल, असं म्हणत समाजातील अज्ञान अंधश्रद्धा दूर करण्यासाठी दिवसा गावातील घाण साफ करणारे व संध्याकाळी कीर्तनाच्या माध्यमातून गावातील लोकांच्या डोक्यातली घाण साफ करणारे कर्मयोगी निष्काम कर्मयोगी संत गाडगे बाबा. विश्वस्नेह का ध्यान धरे सबका सब सन्मान करे, असा विश्वशांतीचा दिव्य संदेश देणारे मानवतेचे पुजारी वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज. राजमाता अहिल्यादेवी होळकर
सावित्रीबाई फुले, त्यागमूर्ती माता रमाई यांच्यासह सर्वच थोर पुरुषांना, महामानवांना, महामातांना मी सर्वात प्रथम विनम्र अभिवादन करतो. एक छोटंसं खेडेगाव असतं आणि त्या खेडेगावामध्ये एकदा कीर्तनाचा कार्यक्रम चालू असतो आणि या कीर्तनाचा कार्यक्रम चालू असताना तो कीर्तन ऐन रंगात आलेलं असतं. कीर्तन ऐन रंगात आलेलं असताना त्या कीर्तनामध्ये 3 छोटी छोटी मुलं उठून मोठमोठ्यानं धिंगाणा करतात, मोठमोठ्यानं गोंधळ करतात आणि म्हणून सारी लोक डिस्टर्ब होत असतात. कीर्तनकार काय सांगतोय हे लोकांना ऐकायला येत नसतं आणि ही गोष्ट जेव्हा त्या एका मुलाच्या वडिलांच्या लक्षात येते तेव्हा ते आपल्या जागेवरचे उठतात, मुलांजवळ जातात आणि त्या मुलांना प्रेमाने समजावून सांगतात की अरे मुलांनो, तुम्ही गोंधळ करू नका, गडबड करू नका, तुमच्यामुळे कीर्तनात व्यत्यय येतो आहे, लोक डिस्टर्ब होत आहेत आणि कीर्तन बंद होत आहे, तुमच्यामुळे कीर्तन बंद झालेलं चांगलं नाही. अशा प्रकारे त्यांनी त्या मुलांना प्रेमाने समजावून सांगितलं आणि मुलेही समजली आणि निमूटपणे आपल्या जागेवर बसली. कीर्तन ऐन रंगात आले. महाराजांनी भावनिक मुद्दा सांगायला सुरुवात केली आहे. लोकही भावनिक झाली आहेत आणि तेवढ्यात पुन्हा तीच 3 मुलं उठून मोठमोठ्यानं ओरडायला लागली, मोठमोठ्यानं गोंधळ करायला लागली. पुन्हा श्रोते मंडळी त्या मुलांना शांत बसण्याच्या विनवण्या करतायत. मुलं शांत बसत नाहीत, ऐकत नाहीत आणि मग ही गोष्ट जेव्हा त्या दुसऱ्या मुलाच्या वडिलांच्या लक्षात आली तेव्हा दुसऱ्या मुलाचे वडील त्या मुलांजवळ गेलेत, राग त्या मुलांच्या जवळ गेले. त्या मुलांना मोठ्याने ओरडले की अरे कार्ट्यांनो, तुम्हाला किती वेळा समजावून सांगितलं, एवढी श्रोते मंडळी, महान मंडळी तुम्हाला समजावून सांगतायत तरी तुम्ही ऐकत नाहीत आणि आता जर शांत बसला नाही तर एकेकाच्या कानाखाली आवाज काढील. अशा प्रकारे त्यांनी त्या मुलांना दरडावून सांगितलं, धमकावून सांगितलं. मुलेही घाबरली, समजली आणि निमूटपणे जागेवर जाऊन बसली. कीर्तन आता अगदी शेवटच्या टप्प्यात आलं आहे. महाराजांनी शेवटचा मुद्दा सांगायला सुरुवातच केली आहे की पुन्हा तीच 3 मुलं उठून मोठमोठ्यानं ओरडायला लागली, मोठमोठ्यानं गोंधळ करायला लागली. यावेळेस मात्र श्रोत्यांनी त्या मुलांकडे लक्ष दिलं नाही की कीर्तनकारांनी आपलं लक्ष विचलित होऊ दिलं नाही, कीर्तन बंद केलं नाही. पण महाराज नेमकं काय सांगतायत हे मागच्या बाजूला बसलेल्या लोकांना त्या मुलांच्या गोंगाटामुळे ऐकायला येत नव्हतं आणि योगायोगाने शेवटच्या मुलाचे वडील सुद्धा ते मागच्याच बाजूला बसलेले होते आणि त्यांच्या अशी गोष्ट लक्षात आली की आपला मुलगा त्या ठिकाणी धिंगाणा करतोय आणि त्याच्यामुळे आपली इज्जत जाते. लोक आपल्या संस्कारावर गालबोट ठेवत आहेत, आपल्या जपणुकीवर गालबोट ठेवत आहेत आणि तेव्हा त्यांचा राग अक्षरशः अनावर झाला. राग आपल्या जागेवरचे उठले, मुलांजवळती आले, स्वतःच्या मुलाला बाजूला घेतलं आणि फाळ दिशा त्या मुलाच्या कानाखाली आवाज काढला. तसा तो मुलगा धायमुकून रडायला लागला आणि बापाला सांगतोय, बाबा मी नाही मारलं कुणाला, बाबा मी धिंगाणाही करत नव्हतो, तो पिंट्या आणि चिंट्या ते दोघं भांडणं करत होते. पण बाप ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता आणि मारल्यामुळे 3ही मुले घाबरली, रडली आणि निवडपणे जागेवर जाऊन बसली. कीर्तन संपलं. नामदेव तुकारामचा जयघोष झाला आणि लोक चर्चा करत आपापल्या घराकडे निघाली. पण ती 3 मुलं अद्यापही आपल्या जागेवर शांतपणे बसली होती की निमूटपणे बसली होती. कारण त्या 3ही मुलांना ज्या शेवटच्या वडिलांनी जे मारून समजावून सांगितलं होतं, कुठेतरी जबरदस्त भीती त्या मुलांच्या मनामध्ये बसली होती. आणि ही गोष्ट सांगायचं तात्पर्य म्हणजे मित्रांनो एवढंच की या महाराष्ट्राची सुद्धा अशीच काहीशी भयानक परिस्थिती झालेली होती. जिकडं पाहावं तिकडं अंधकार पसरलेला होता, गोंधळ माजलेला होता, लोकांमध्ये भीतीचं वातावरण होतं आणि अज्ञानी लोकांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी प्रकाश निर्माण करण्याचं काम या महाराष्ट्राला लाभलेल्या संत परंपरेनं केलं. या महाराष्ट्राला या गोष्टीतल्या बापांप्रमाणे 3 बा मिळाले आणि त्यातील पहिले बा म्हणजे ज्ञानोबा. या ज्ञानोबांनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून, प्रबोधनाच्या माध्यमातून, ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून इथल्या समाजाला प्रेमाने समजावून सांगितलं. शांततेचं महत्त्व लोकांना पटवून दिलं, संघटनेचं महत्त्व त्याने लोकांना पटवून दिलं. लोकांनी तो मार्ग आत्मसात केला पण तो फार काळ टिकला नाही आणि म्हणून मग या महाराष्ट्राला दुसरे बा मिळाले आणि हे दुसरे बा म्हणजे तुकोबा. आणि या तुकोबांनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून काय करू आता धोरण्या भीड निशंक हे तोंड वाजविले अशा अभंगाच्या माध्यमातून त्यांनी इथल्या समाजाचा माता ठिकाणावर आणण्याचं काम केलं. अंधकारलेल्या लोकांच्या जीवनामध्ये प्रकाश निर्माण करण्याचं काम तुकाराम महाराजांनी केलं. ज्या मुठभर लोकांनी आमच्या अज्ञानी लोकांवर अंधश्रद्धा लादून टाकलेली होती, अंधश्रद्धेच्या जोखडातून मुक्त करण्याचं काम संत तुकाराम महाराजांनी इथल्या समाजाला केलं. लोकांनी त्यांचाही मार्ग आत्मसात केला पण तोही फार काळ टिकला नाही आणि म्हणून मग या महाराष्ट्राला 3रे बा मिळाले आणि 3रे बा म्हणजे शिवबा. आणि या शिवबांनी मग जेव्हा वाजवायला सुरुवात केली, घोड्यांच्या टापांचा आवाज झाला, ढगांचा गडगडाट झाला आणि तलवारीच्या खणखणाटामध्ये अवघा
इथले सगळे लोक त्या ठिकाणी जागी झाली आणि त्या लोकांच्या जीवनामध्ये कुठेतरी एक प्रकारचा सूर्य त्या ठिकाणी चमकू लागला आणि या लोकांना खऱ्या अर्थानं अंधकारातून मुक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. अहो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये, ज्या काळामध्ये 4 सैतानी सत्ता या महाराष्ट्राच्या छातावर थैथया नाच करत होत्या, ज्या काळामध्ये इथल्या सामान्य लोकांच्या जीवनामध्ये, इथल्या सामान्य लोकांच्या मनामध्ये त्या ठिकाणी स्वातंत्र्याची कुठलीही ठिणगी पेटली नव्हती की कुणाच्याही मनामध्ये असा स्वातंत्र्याचा विचार येणं शक्य नव्हतं, त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये स्वातंत्र्याचा अंकुर फुलला. छत्रपती शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये कुठेतरी एक नवविचारांची ज्योत पेटली, क्रांतीची ज्योत पेटली आणि त्यांच्या असं लक्षात आलं की इथला समाज हा अज्ञानानं, अंधश्रद्धेनं या ठिकाणी पार पिसला गेलेला आहे. इथल्या लोकांच्या जीवनामध्ये भयानक असा अंधकार पसरलेला आहे. इथली जनता, इथले राजे, इथली जी काही सत्ता आहे, सुलतानी आहेत, हे या ठिकाणी जनतेवर अनन्य असे अत्याचार करण्याचं काम करतायत, जनतेवर प्रचंड प्रमाणामध्ये अत्याचार करण्याचं काम करतायत. आणि हे जेव्हा छत्रपती माँसाहेब जिजाऊंच्या लक्षात आलं, तेव्हा माँसाहेब जिजाऊंनी मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी एक गुरुमंत्र दिला. छत्रपती शिवाजी महाराज काय 1-2 दिवसाचे घडले का? छत्रपती शिवाजी महाराज काय 1-2 दिवसात त्या ठिकाणी निर्माण झाले का? की छत्रपती शिवाजी महाराजांना जन्मजातच ती प्रेरणा त्या ठिकाणी मिळाली होती? तर नाही. छत्रपती शिवाजी महाराज 1-2 दिवसात घडले नाहीत. की छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये स्वातंत्र्याबद्दलची प्रेरणा, स्वराज्याबद्दलची प्रेरणा ही 1-2 दिवसात आलेली नव्हती मित्रांनो. कारण ग्रामगीतेत एक खूप सुंदर ओवी आहे की विद्या गुरुहुनी थोर आदर्श मातेचे उपकार, गर्भापासून तिचे संस्कार बालकावरी. छत्रपती शिवाजी महाराज घडले कशामुळं? तर माँसाहेब जिजाऊंच्या संस्कारामुळं. कारण कुठलाही बालक, कुठलाही तरुण, कुठलाही एखादा यशस्वी माणूस असेल तर तो घडत असतो त्याच्यावर घडलेल्या बालपणापासून त्याच्यावर झालेल्या संस्कारामुळे. संस्कारामुळे अनेक पिढ्या बर्बाद होत असतात. संस्कारामुळे अनेक लोक बर्बाद होत असतात. संस्कारामुळे अनेक पिढ्या घडत असतात. संस्कारामुळे अनेक मजबूत फळ्या या ठिकाणी निर्माण होत असतात. आणि छत्रपती शिवाजी महाराजसुद्धा निर्माण झाले तेही माँसाहेब जिजाऊंच्या संस्कारामुळे. कारण माँसाहेब जिजाऊंनी बालपणापासून छत्रपती शिवाजी महाराजांवर असे संस्कार केले होते की शोभा, तुझा जन्म इथल्या जनतेच्या स्वातंत्र्यासाठी झालेला आहे. तुझा जन्म इथल्या जनतेला स्वतःचं वाटावं असं राज्य निर्माण करून देण्यासाठी झालेला आहे. बघा, छत्रपती शिवाजी महाराजांना काय कमी होतं? पिढीजात जहागीरदाराचे पुत्र होते. अहो, 7 पिढ्या बसून खाती एवढी संपत्ती त्यांच्याकडे होती, जहागीरदारी त्यांच्याकडे होती, पण तरीही त्यांच्या मनामध्ये कुठेतरी स्वातंत्र्याची ज्योत पेटली होती आणि ती माँसाहेब जिजाऊंमुळे. कारण ग्रामगीतेतली ओवी ज्या प्रकारे आहे त्या प्रकारे माँसाहेब जिजाऊंनी गरोदर अवस्थेपासून छत्रपती शिवाजी महाराजांवर म्हणजे पोटातल्या बाळावर अशा प्रकारचे संस्कार केले होते. अहो, ज्यावेळेस माँसाहेब जिजाऊंच्या पोटामध्ये बाळशोभा वाढत होते त्यावेळेस माँसाहेब जिजाऊ आपल्या महालामध्ये विचार करत बसल्या होत्या. इथल्या जनतेचा विचार करत होत्या. इथल्या जनतेचा त्या ठिकाणी विचार करत असताना त्यांच्या मनामध्ये येत होतं की या लोकांना, इथल्या जनतेला असा एक राजा पाहिजे जो राजा इथल्या जनतेला त्यांचं स्वातंत्र्य मिळवून देईल, त्यांचा न्याय हक्क मिळवून देईल आणि अत्याचारातून, अन्यायातून त्यांना मुक्त करेल. आणि तेव्हा काही दासी माँसाहेब जिजाऊंच्याकडे आल्या. एक दासी माँसाहेबांच्या समोर आली आहे. तिनं माँसाहेबांना कुर्निसात केला आणि विचारले, माँसाहेब तुम्हाला काही खावंसं वाटतंय का? पण माँसाहेबांनी त्या ठिकाणी नकारार्थी मान हरवली. आणि दुसरी दासी माँसाहेबांच्या समोर आली आहे. तिनंही माँसाहेबांना कुर्निसात केला आणि विचारलं, माँसाहेब तुम्हाला काही खावंसं वाटत नाही तर मग तुम्हाला काही पाहावंसं वाटतंय का? आणि तेव्हाही माँसाहेबांनी सांगितलं, मला अजिबात काही खावंसं वाटत नाही ना मला काही पाहावंसं वाटत नाही. काही वेळ शांततेत गेला. तिसरी दासी माँसाहेबांच्या समोर आली आहे. तिनंही माँसाहेबांना कुर्निसात केला आणि विचारलं, माँसाहेब तुम्हाला काही खावंसं वाटत नाही, तुम्हाला काही पाहावंसं वाटत नाही, मग तुम्हाला काही करावंसं तरी नक्कीच वाटत असेल. आणि तेव्हा मित्रांनो माँसाहेब जिजाऊंनी उत्तर बघा काय दिलं. आजकालच्या स्त्रिया म्हणाल्या असत्या, आम्हाला माती खावीशी वाटते, आम्हाला आंबे खावंसं वाटत आहेत, आम्हाला चिंचा खाव्याशा वाटत आहेत. पण माँसाहेब जिजाऊंना डोहायला लागले होते स्वातंत्र्याचे, माँसाहेब जिजाऊंना डोहायला लागले होते स्वराज्याचे. आणि माँसाहेब जिजाऊंनी खूप सुंदर उत्तर दिलं की मला घोड्यावर बसावंसं वाटतंय, हातामध्ये नंगी तलवार घ्यावीशी वाटती आहे आणि या दरी केंद्रातून फेरफटका मारून या मातीवर जुलूम, अन्याय, अत्याचार करणाऱ्या शैतानांची जशी कंस पिका वेगळी करतात तशी मला मुलकी धडा वेगळी करावीशी वाटत आहेत आणि या उंच शिखरावर स्वराज्याचा भगवा ध्वज फडकावासा वाटतो आहे. म्हणजे बघा माँसाहेब जिजाऊंचे संस्कार कशा प्रकारे माँसाहेब जिजाऊंनी गर्भात असतानापासून बाळशोभावर होत होते.
पण आजकालचे संस्कार आमचे मात्र मित्रांनो कुठेतरी मला वाटतं या थोर पुरुषांवर जे संस्कार झाले ते संस्कार आमच्या बालकावरती करायला आम्ही कमी पडत चाललो. का राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, लहर की बरकामध्ये असं म्हणतात की शिक्षण है भक्षण का सभी, रक्षण नहीं पले कभी, संस्कार जो है नष्ट होंगे है यही शिक्षण अभी. म्हणजे कुठेतरी बालकावर संस्कार करण्यासाठी घरचे मायबाप कमी पडत असताना, घरचे आईवडील कमी पडत असताना कुठेतरी शिक्षणसुद्धा अशा प्रकारचे इथल्या मुलांना दिलं जाते की त्यांच्यातले संस्कार कुठेतरी नष्ट होत आहेत. त्यांना योग्य प्रकारची शिक्षण पद्धती त्या ठिकाणी दिली जात नाही. त्यांना योग्य प्रकारचे शिक्षण म्हणजे काय तर त्यांना फक्त पुस्तकी ज्ञान दिलं जातं. पण आयुष्यामध्ये जगण्यासाठी जे ज्ञान लागतं, आयुष्यामध्ये जे यशस्वी होण्यासाठी जे ज्ञान लागतं ते मला वाटतं इथल्या शिक्षण संस्थेने सुद्धा ते ज्ञान देणं बंद केलेलं आहे. म्हणून आजकालची तरुण पिढी आपल्याला फक्त व्यसनाधींच्या आहारी गेलेली पाहायला मिळते. अनेक तरुण संस्कार नसल्यामुळे त्या ठिकाणी त्यांचे आयुष्य भरकटलेलं आपल्याला पाहायला मिळतं. एका ठिकाणी असंच व्याख्यानासाठी गेलो होतो आणि व्याख्यानासाठी गेलेलो असताना कार्यक्रमाला थोडासा वेळ असल्यामुळे एका घरामध्ये चहा पाणी पिण्यासाठी बसलो. चहा घेतला. पण चहा घ्यायच्या आधी मला थोडंसं पाणी हवं होतं म्हणून त्या ठिकाणी एक मुलगा जेवत बसलेला होता त्या घरातला आणि म्हणून त्याला मी आवाज दिला, अरे पिंट्या थोडंसं पाणी आणतो का. पण तो मुलगा ऐकला नाही, कारण त्याच्या कानामध्ये हेडफोन होते आणि तो मोबाईलवरती गाणे ऐकत बसला होता. जेवण करत करत गाणे ऐकत होता. मला नवल वाटलं, जेवतोय का गाणे ऐकतोय, म्हणून त्याला मी परत आवाज दिला, अरे पोरा पाणी आणतो का. पण त्याने तरीही ऐकलं नाही. पण म्हटलं आता तो मोबाईलमध्ये गुंग आहे म्हणून मी त्याला काही बोललो नाही. आणि थोडा वेळ गेला तोच कुठून तरी डीजेचा असा आवाज आला आणि तो मुलगा त्या ठिकाणी उठून दूरनं नाचायला लागला. मला आश्चर्य वाटलं आणि मी त्याच्या वडिलांना विचारलं, का हो तुमचा मुलगा असा अचानक नाचायला का लागला. आणि तेव्हा त्यांनी मला सांगितलं की हा जेव्हा पोटामध्ये होता ना तेव्हा याची आई सतत TV पाहायची, गाणी ऐकायची, मोबाईलवर असायची आणि म्हणून हा असा उपजला. म्हणजे मित्रांनो काय तर आईचं जशी वर्तणूक असते, म्हणजे घरातलं जसं वातावरण असतं, घरातलं जसं संस्कार त्या मुलांवरती घडत असतात, जसे घरातले लोक वागत असतात, जशी घरातले लोक त्या ठिकाणी करत असतात, वर्तन करत असतात, तेच वर्तन त्या मुलावरती सुद्धा घडत असतं. ग्रामगीतेत खूप सुंदर ओवी आहे की मुलगा अभ्यासा लागला द्यावे सात्विक खाणे तयाला, खारट आंबट तिखट मसाला न द्यावे भोजनी. जर मुलगा अभ्यासाला लागला असेल, जर मुलगा अभ्यास करत असेल तर मुलगा त्या ठिकाणी आपल्या जीवनाकडे जाण्याचा एक रस्ता त्या ठिकाणी शोधत असेल तर मित्रांनो त्याला योग्य प्रकारचा आहार विहारसुद्धा देणं खूप गरजेचं असतं. योग्य प्रकारचं वातावरण घरामध्ये राहणं खूप गरजेचं असतं. आणि मला वाटतं हेच वातावरण आपल्या घरामध्ये तेव्हाच निर्माण होईल जेव्हा आपण साधू संतांचे विचार घेऊ, जेव्हा आपण या महापुरुषांचे विचार आपल्यामध्ये आत्मसात करू, जेव्हा आपण या महापुरुषांचे विचार वाचू आणि ते आत्मसात करण्याचं काम करू, ते जगू. आणि तेव्हा मला वाटतं कुठेतरी या बालकावरती सुद्धा त्या ठिकाणी ते संस्कार होतील. त्या बालकावरती सुद्धा तशा प्रकारचे संस्कार घडून आज आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज पाहायला मिळतील, आज आपल्याला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पाहायला मिळतील, आज आपल्याला संत तुकाराम महाराज पाहायला मिळतील, भगतसिंग पाहायला मिळतील. त्यामुळे संस्कार होणं खूप गरजेचं असतं. नाहीतर आजकालचे आमचे विचार आपण पाहतो की आपल्याला वाटतं शिवाजी जन्माला यावा पण तो शेजारच्या घरामध्ये. पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, शिवाजीसुद्धा जोपर्यंत जन्माला येणार नाही, जोपर्यंत माँसाहेब जाऊ जन्माला येणार नाहीत. पण आजकाल माँसाहेब जाऊसुद्धा कुणाला नकोशा वाटत आहेत, कारण स्त्रीभ्रूण हत्या या महाराष्ट्रामध्ये, या भारत देशामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आहे. आणि म्हणून जोपर्यंत माँसाहेब जाऊ जन्माला येणार नाहीत तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येऊ शकत नाहीत. आणि जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येऊ शकत नाहीत, मला वाटतं तोपर्यंत आपल्याला अनेक प्रकारच्या गुलामगिरीमध्ये जगतच राहावं लागणार आहे, अनेक प्रकारचे अन्याय सहन करावेच लागत राहणार आहेत. आणि या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयाच्या अनुषंगाने विचार करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर जे संस्कार झाले, माँसाहेबांनी जे संस्कार केले ते कशा प्रकारचे संस्कार होते हे पाहत असताना ज्यावेळेस बालशिवबा वाढत होते त्यावेळेस एकदा छत्रपती शिवाजी महाराज बालवयामध्ये असताना एका चिखलामध्ये रेवोट्या मारत बसलेले होते. आणि माँसाहेब जाऊंनी दुरून ही गोष्ट पाहिली की छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्णांग त्या ठिकाणी चिखलाने मळलेला आहे, शिवाजी महाराजांचा चेहरा चिखलाने मळलेला आहे. आणि माँसाहेब जाऊ शिवबांजवळ गेल्या, शिवबांचा त्या ठिकाणी चेहरा त्यांनी आपल्या पदराने पुसला. आणि त्यावेळी शिवबांना त्यांनी सांगितलं की शिवबा, तुझा जन्म आयत्या चिखलावर रेवोट्या ओढण्यासाठी झाला नाही की पिढीजात जहागीरदाराचा पुत्र म्हणून तू फक्त तुझ्या जहागीरदारीवर विसंबून राहून स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी किंवा ऐशाराम करण्यासाठी या ठिकाणी तुझा जन्म झाला नाही, तर तुझा जन्म झाला आहे
तो इथल्या जनतेला त्या ठिकाणी त्यांचं स्वतःचं वाटावं असं स्वराज्य निर्माण करून देण्यासाठी तुझा जन्म झाला आहे. हे माँसाहेब जाऊंनी बालपणापासून शिवबावरती बिंबवलं, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य निर्माण करू शकले. माँसाहेब जाऊंची एक ताकद छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागे उभी होती आणि म्हणून शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी कणभर मावळ्यांना सोबत घेऊन मनभर स्वराज्य निर्माण केलं. शिवाजी महाराजांच्या बाबतीत या ठिकाणी मित्रांनो एक गोष्ट सांगायची म्हणजे अनेक बाबतीमध्ये शिवाजी महाराजांचा वापर आजकाल आपण पाहतो. शिवाजी महाराजांचा वापरच काय तर अनेक महापुरुषांचा वापराचा या ठिकाणी आपण स्वतःच्या स्वार्थासाठी काही जण या ठिकाणी महापुरुषांचा वापर करून घेत असतात. स्वतःच्या स्वार्थासाठी अनेक महापुरुषांना त्या ठिकाणी इतिहासाचा विपर्यास करून आपल्या मनावरती तो इतिहास बिंबवला जातो. अनेक महापुरुषांचे विचार त्या ठिकाणी त्या विचारांचा विपर्यास करून आपल्या मनावरती बिंबवण्याचं ते काम करत असतात आणि म्हणून आपल्या मनामध्ये कुठेतरी या महापुरुषांबद्दल योग्य प्रकारे जे संस्कार व्हायला या महापुरुषांच्या विचारांचे संस्कार आपल्यावर व्हायला पाहिजे ते संस्कार होत नाहीत आणि म्हणून जे विचार तुम्ही आम्हाला सांगितले त्याच विचाराच्या माध्यमातून तेच विचार आपण डोक्यात घेऊन त्याच विचारांच्या मार्गाने आपण चालायचा प्रयत्न करत असतो. आज बघा जातीय दंगली प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेल्या आहेत, जातीभेद प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेला आहे आणि काही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी प्रचंड प्रमाणामध्ये दंगली घडवतात. काही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी जातीय दंगली घडवताना आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणून मला वाटतं कुठेतरी महापुरुषांची नावंसुद्धा यामध्ये घेऊन ती लोक या इथल्या तरुणांचं माथा भडकवण्याचं काम करतात आणि इथलेही तरुण त्या लोकांचं ऐकून या महापुरुषांचे खरे विचार काय आहेत, या महापुरुषांनी इथल्या समाजाला खरे विचार काय दिले, या महापुरुषांनी इथल्या समाजाला खऱ्या प्रकारे जीवन जगण्याचं कला काय होती हे जे सांगितलं, या विचारांचा कुठलाही प्रकारे विचार न करता इतरांनी जे सांगितलं तेच विचार आम्ही हातात घेऊन तेच विचार आम्ही डोक्यात घेऊन आम्ही अशा प्रकारच्या दंगलीमध्ये सहभागी होतो, अशा प्रकारच्या वैचारिक गोष्टीमध्ये आम्ही सहभागी होतो आणि म्हणून मला वाटतं आज कुठेतरी समाजाची भयानक अशी अवस्था झालेली आहे. आज जातीमध्ये समाज या ठिकाणी विभागला गेलेला आहे. आज जातीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये दरी निर्माण झालेली आहे. कोणी कुणाला त्या ठिकाणी गुमानी ना झालं, कुणी कुणाला त्या ठिकाणी भाव देत नाही. म्हणजे माझी जात किती श्रेष्ठ, माझा धर्म किती श्रेष्ठ हे फक्त आम्ही या ठिकाणी दाखवण्याचं काम करतो आहे. ग्रामगीतेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, जरी निश्चता दुराचार्य होते, परी उच्चता तपाने लाभते, तर जाती मातीवरी कैशी ठरते उच्च निचता. तर तसेच तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणतात की न जच्च्या वसलो होतं न जच्च्या होतं बमण्णो, कमण्य वसलो होतं कमण्य होतं बमण्णो. म्हणजे काय तर कोणताही पुरुष कुठलाही मानव ज्यावेळेस जन्माला येतो, कुठलाही मनुष्य ज्यावेळेस जन्माला येतो त्यावेळेस तो कुठल्या जातीमध्ये जन्माला आला, कुठल्या धर्मामध्ये जन्माला आला यावरून तो श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरत नसतो. तर तो जन्माला आल्यानंतर कशा प्रकारचे कर्म करतो, कशा प्रकारचं वर्तणूक करतो, कशा प्रकारे समाजाचं त्या ठिकाणी समाजाच्या ऋणातून मुक्त होण्याचं काम करतो, समाजाला योग्य प्रकारचं त्या ठिकाणी समाजासाठी योग्य प्रकारे झगडतो, न्याय देतो, तो माणूस खऱ्या अर्थानं माझ्या दृष्टीने श्रेष्ठ आहे. ना की तो कुठल्या जातीमध्ये धर्मामध्ये जन्माला आला म्हणून तो श्रेष्ठ नाही, तर तो कर्माने श्रेष्ठ होतो. अशा प्रकारचा संदेश इथल्या संतांनी महात्म्यांनी आम्हाला देण्याचा प्रयत्न केला. पण या संतांचे विचार मला वाटतं आपण घ्यायला विसरलो आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महापुरुषांचे विचार आपण महापुरुषांचं नाव आपण जाती दंगली घडवण्यासाठी करतो. या महापुरुषांचे विचार आपण न घेता या जाती दंगलीमध्ये सहभागी होतो. एवढंच काय, आम्ही या महापुरुषांना स्वतः जातीमध्ये वाटून घेतलं. म्हणजे काय तर छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की मराठ्यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की दलितांचे महात्मा ज्योतिराव फुले म्हटलं की माळ्यांचे अहिल्यादेवी होळकर म्हटलं की धनगरांच्या. म्हणजे काय तर या महापुरुषांनी या सर्व महापुरुषांनी 18 पगड जाती 12 बलुतेदारांना सोबत घेऊन एक प्रकारची वैचारिक त्यांची वाटचाल त्या ठिकाणी केली होती. एक प्रकारे या बहुजनांच्या उन्नतीसाठी विकासासाठी त्यांनी स्वतःचा प्राण खर्च घातला. त्या महापुरुषांनी स्वतःच्या संसाराची रांगोळी केली. पण या महापुरुषांच्या विचारावर आम्ही न चालता त्यांना जातीमध्ये वाटून घेतलं, त्यांचे विचार आम्ही जातीमध्ये वाटून घेतले. एक ठिकाणी असंच व्याख्यानासाठी गेलो होतो आणि व्याख्यानासाठी गेलेलो असताना सांगायला लागलो की छत्रपती शिवाजी महाराज जातीभेद मानत नव्हते, छत्रपती शिवाजी महाराज कुठल्याही धर्मद्वेष मानत नव्हते, कुठल्याही धर्माचा द्वेष करत नव्हते. आणि तेव्हा सांगत असतानाच एक छोटीशी 7-8 वर्षाची मुलगी आपल्या जागेवर उठली आणि मला म्हणायला लागली की दादा, तुम्ही म्हणताय छत्रपती शिवाजी महाराज जातीभेद मानत नव्हते, छत्रपती शिवाजी महाराज धर्मद्वेष करत नव्हते, मग छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिमांच्या विरोधात कसं काय लढत होते, मुस्लिमांच्या विरोधात का लढाया करत होते. मी तिला विचारलं की तुला कोणी सांगितलं की ताई छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिमांच्या विरोधात होते, मुस्लिमांचे कट्टर विरोधक होते. आणि तेव्हा तिनं मला सांगितलं की मला माझ्या वडिलांनी सांगितलं. आणि तेव्हा मी तिला तिचं नाव विचारलं, तर तेव्हा तिनं तिचं नाव सांगितलं मला
रबाना. आणि तेव्हा ते रबानाला मी म्हटलं की बेटा, तुला जे तुझ्या वडिलांनी सांगितले ना ते साफ खोटं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुस्लिमांच्या विरोधात लढाया केल्या नव्हत्या की मुस्लिमांच्या विरोधात आघाड्या केल्या नव्हत्या. तर त्या ठिकाणी त्यांनी त्या अन्याय करणाऱ्या पातशहाविरोधात त्यांनी त्या ठिकाणी बंड केलेलं होतं. अन्याय करणाऱ्या तिथल्या राजांच्या विरोधात त्यांनी बंड केलेलं होतं. आणि मग त्या राजांचं त्या ठिकाणी जात जर मुसलमान असेल, धर्म मुसलमान असेल, तर त्याला कुठल्याही गोष्टीचा त्या ठिकाणी हे नाही की छत्रपती शिवाजी महाराज हिंदू होते म्हणून त्यांनी त्या ठिकाणी मुसलमानांना विरोध करण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी मुसलमानांच्या विरोधात लढाया केल्या. या गोष्टीत कुठलंही तथ्य नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी उभ्या हयातीमध्ये उन्हपुरं 50 वर्षाच्या आयुष्य छत्रपती शिवाजी महाराजांना लाभलं. आणि या आयुष्यामध्ये त्यांनी कधीही कुठल्याही जाती धर्माला त्या ठिकाणी दूर लोटण्याचं काम केलं नाही. की छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त एका विशिष्ट जातीला सोबत घेऊन, विशिष्ट एका धर्माला सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं नाही. 18 पगड जाती 12 बोलतेदारांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं होतं. मग त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन, त्या महापुरुषांचं नाव घेऊन आम्ही नेमकं का जातीमध्ये भांडणं करायला लागलो? आम्ही नेमकं का धर्मांचे द्वेष करायला लागलो? संत रोहिदास महाराज आपल्या याच्यामध्ये खूप सुंदर दोहा लिहितात की चाम के हम भी चाम के तुम भी चाम का है जग सारा, चाम के बिन है कोण जीव कहे रविदास चमारा. म्हणजे आम्ही सर्व कातड्याचे आहोत. तुमचं आमचं कातडसारखं आहे, तुमचं आमचं रक्त लालच आहे. तुम्ही सगळे आम्ही हाडामासाचे बनलेलो आहोत. मग या हाडामासाचा माणसामध्ये आपण भेद का करायला लागलो? आपल्यासारख्या दिसणाऱ्या माणसांचा आपण द्वेष का करायला लागलो? आपल्यासारख्या दिसणाऱ्या माणसांच्या माणुसकीचा आपण का द्वेष करायला लागलो? आणि माणुसकीचे दुश्मन माणसंच का झाली? हा प्रश्न मला वाटतं या समाजाने त्या ठिकाणी समाजाला पडणं खूप गरजेचं आहे. आणि या समाजाला जेव्हा हा प्रश्न पडेल तेव्हा याचं उत्तर एकच असेल. या महात्म्यांचे विचार, या महापुरुषांचे विचार, संत महात्म्यांचे विचार, यातून आपल्याला त्या ठिकाणी उत्तर नक्कीच मिळेल की मानवाचा खरा धर्म कोणता आहे. तर तो मानवता धर्म आहे. आणि हा मानवता धर्म माणसाने विसरून मला वाटतं चालणार नाही. आणि जर हा मानवता धर्म जर आपल्याला त्या ठिकाणी जोपासायचा असेल, मानवता धर्म जर आपल्याला त्या ठिकाणी वाढीस लावायचा असेल आणि माणसांमधले द्वेष मिटून त्या ठिकाणी एकत्रित मनाने या ठिकाणी काम करायचं असेल, तर या महापुरुषांचे विचार आत्मसात करणं खूप गरजेचं आहे. ते जगणं खूप गरजेचं आहे. आजकाल आपण पाहतो की अंधश्रद्धासुद्धा खूप फोपावलेली आहे. अंधश्रद्धेच्या आहारीसुद्धा खूप आज लोक गेलेले आहेत. अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन प्रचंड प्रमाणामध्ये लोक स्वतःचं त्या ठिकाणी मानसिक खच्ची करून घेत आहेत. आर्थिक हानी स्वतःला सोसून घेत आहेत. आज आपण म्हणतो खेडेगावामध्ये लोक खूप अज्ञानी असतात, शिकलेले नसतात, ते अंधश्रद्धा पाळतात. पण मित्रांनो, जेवढी अज्ञानी लोक अंधश्रद्धा पाळतात, तेवढेच शिकलेले लोकसुद्धा अंधश्रद्धा पाळत असतात. म्हणजे बघा, या महाराष्ट्राला प्रचंड म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये संतांची परंपरा लाभलेली आहे. संत ज्ञानेश्वरांपासून ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांपर्यंत अनेक संत महात्मे होऊन गेले, ज्यांनी इथल्या समाजाला अंधश्रद्धेतून मुक्त करण्याचं काम केलं. अंधश्रद्धा पाळू नका. एवढंच काय तर गाडगे बाबांनी अहोरात्र एक करून त्या ठिकाणी अज्ञानी समाजाला अंधश्रद्धेतून मुक्त करण्याचं काम केलं. गाडगे बाबा किती शिकले होते? पहिलीतही न जाता त्यांना त्या ठिकाणी परिस्थितीचे चटके सोसून अनुभवाच्या माध्यमातून त्यांनी पाहिलं होतं की कशा प्रकारे इथल्या अज्ञानी जनतेला काही लोक, बोटावर मोजण्या इतकी लोक त्या ठिकाणी अज्ञानी लोकांना अंधश्रद्धेच्या माध्यमातून लुटतायत, अंधश्रद्धेच्या माध्यमातून त्यांचं त्या ठिकाणी आर्थिक पिळवणूक करतायत. आणि हे सारं गाडगेबाबांनी पाहून त्यांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी अंधकारलेल्या लोकांच्या जीवनामधील अंधश्रद्धा दूर करण्याचं काम गाडगेबाबांनी केलं. अनेक संतांनी या ठिकाणी अंधश्रद्धेतून समाजाला मुक्त करण्यासाठी अनेक संतांनी मोठं कार्य करून ठेवलं आहे. पण आजकालचे संत आपण पाहिले, आजकालचे संत जे स्वतः स्वयंघोषित संत आहेत, त्या संतांच्या आहारी अज्ञानी लोक नाही तर शिकलेले लोक या संतांच्या आहारी जात आहेत. आणि या संतांच्या आहारी जाऊन स्वतःचं मानसिक खच्चीकरण करून घेत आहेत, स्वतःचं आर्थिक बाजू कमकुवत करून घेत आहेत. म्हणजे फक्त अज्ञानी लोकच अंधश्रद्धेच्या आहारी गेलेले नाहीत, तर
शिकलेले लोकसुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये अंधश्रद्धेच्या आहारी गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. आजकालचे तरुण जे की विज्ञान युगामध्ये जगतायत, विज्ञान शिकतात, विज्ञान वाचतात, एवढंच काय तर विज्ञान नाश्त्यालासुद्धा खातात. हे तरुणसुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये अंधश्रद्धेच्या आहारी गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. अहो बघा, परीक्षेचा काळ येऊ द्या, परीक्षेच्या काळामध्ये अनेक तरुण आपल्याला मंदिरामध्ये पाहायला मिळतील. त्या देवाच्या समोर लोटांगण घालताना आपल्याला पाहायला मिळतील. त्या देवाच्या समोर लोटांगण घालतील, देवाला नारळ फोडतील आणि त्या ठिकाणी प्रार्थना करत असतील, अरे देवा आजचा पेपर माझा व्यवस्थित जाऊ दे, तुला आणखीन त्या ठिकाणी 10 नारळ फोडीन. अशा प्रकारे अनेक तरुण विज्ञान युगात जगणारे तरुणसुद्धा अंधश्रद्धा पाळतात. आयुष्यभर वर्षभर अभ्यास नाही करायचा, वर्षभर कुठल्याही क्लास अटेंड नाही करायचा, वर्षभर कुठल्याही प्रकारच्या क्लासला उपस्थित राहायचं नाही, पुस्तकाकडे ढुंकून पाहायचं नाही, आणि मग मला सांगा तो देव त्यांना कसा पास करेल. म्हणून अंधश्रद्धा न पाळता स्वतःच्या मनगटावर विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले ते कशाच्या बळावर? दैववादाच्या बळावर. छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठला देव प्रसन्न झाला होता म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं? की तुळजाभवानीने छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार दिली म्हणून छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य निर्माण करू शकले? नाही. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी अंधश्रद्धेवर विश्वास ठेवला नाही, की दैववादावर सुद्धा त्याने विश्वास ठेवला नाही. त्याने विश्वास ठेवला या मावळ्यांच्या मनगटावर, मावळ्यांच्या शौर्यावर त्यांनी विश्वास ठेवला, मावळ्यांच्या स्वामीनिष्ठेवर, स्वराज्यनिष्ठेवर त्यांनी विश्वास ठेवला आणि स्वराज्य निर्माण केलं. बघा ना, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं. तोरणा किल्ला जिंकून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं. पण स्वराज्याचं तोरण बांधलं म्हणून त्या ठिकाणी त्यांनी कसल्याही प्रकारचा नवस बोलला नव्हता, की त्या कुठल्या देवाला त्यांनी कोंबड्याचा किंवा बकऱ्याचा बळी दिला नव्हता. अहो या उलट छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वतःची करंगळी कापून महादेवाच्या पिंडीला स्वतःच्या रक्ताचा अभिषेक घातला होता. आणि याचं कारण होतं, त्यांनी मावळ्यासमोर एक आदर्श निर्माण करून ठेवला होता. मावळ्यांना एक संदेश दिला होता, की आपल्याला स्वराज्य निर्माण करायचं आहे, कुठल्याही मुक्या प्राण्यांचा बळी न देता, म्हणजे अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन नाही, तर आपल्याला स्वराज्य निर्माण करण्यासाठी कोंबड्या बकऱ्याचा आधार घेऊन चालणार नाही, तर आपल्याला स्वतःच्या रक्ताचं पाणी करावं लागेल, स्वतःचं रक्त या मातीमध्ये ओतावं लागेल, स्वतःच्या हाडांची काढा आपल्याला करावी लागतील, प्रसंगी स्वतःच्या प्राणांचं बलिदानसुद्धा द्यावं लागेल. आणि तेव्हा कुठेतरी स्वराज्य निर्माण होईल. म्हणजे काय तर छत्रपती शिवाजी महाराजांनी इथल्या मावळ्यांसमोर एक आदर्श निर्माण करून ठेवला. स्वतःच्या करंगळीचा अभिषेक, रक्ताचा अभिषेक त्यांनी महादेवाच्या पिंडीला घेऊन द्या. मावळ्यांना सांगितलं की कोंबड्या बकऱ्याचा बळी देऊन देव प्रसन्न होत नसतो, त्याला स्वतःचं रक्ताचं पाणी करावं लागतं, स्वतःचं रक्त सांडावं लागतं. तेव्हा कुठे क्रांती घडत असते, तेव्हा कुठे स्वातंत्र्य मिळत असतं, तेव्हा कुठे अन्यायाविरुद्ध बंड पुकारलं जातं, तेव्हा कुठे अन्यायाची जाणीव होत असते. म्हणजे बघा मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यभर कधीही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवला नाही, की छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठल्या बुवाच्या आहारी जाऊन, कुठल्या पाखंड्याच्या आहारी जाऊन कशा प्रकारचं त्या ठिकाणी सोंग त्यांनी घेतलं नाही. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना मानणाऱ्या, सर्वच महापुरुषांना मानणाऱ्या, संत महात्म्यांना मानणाऱ्या तरुणांनी मला वाटतं या अंधश्रद्धेतून मुक्त होणं खूप गरजेचं आहे, अंधश्रद्धेच्या जोखडातून मुक्त होणं खूप गरजेचं आहे. नाहीतर आम्ही इकडे संत महात्म्याचे विचार सांगायचे, इकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज सांगायचे, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वयंघोषित शिवभक्त व्हायचं, आणि एकीकडे अंधश्रद्धा पाळायची, एकीकडे बुवांच्या आहारी जाऊन त्या ठिकाणी स्वतःच्या संसाराची, आयुष्याची राखरांगोळी करून घ्यायची. मला वाटतं हे कुठेतरी चुकीचं आहे. अहो ज्या संतांनी आयुष्यभर या लोकांना अंधश्रद्धेतून मुक्त करण्याचं काम केलं. एकदा गाडगे बाबा एका गावामध्ये असंच गेलेले होते, आणि योगायोगाने त्या गावामध्ये कीर्तनाचा कार्यक्रम चालू होता, कथेचा कार्यक्रम चालू होता. आणि ही कथा चालू असताना गाडगे बाबा एका कोपऱ्यामध्ये जाऊन बसलेले लोकांनी, श्रोत्यांनी त्या गाडगेबाबांकडे लक्ष दिलं नाही, आणि तो कथाकार कथा सांगतोय आणि गाडगेबाबा ती कथा ऐकतायत. आणि तो कथाकार एकदमच त्या ठिकाणी श्रोत्यांना त्याने प्रश्न केला की माझं अंदाजे वय किती असेल, असं त्यांनी श्रोत्यांना प्रश्न केला. आणि एक श्रोता उठला आणि त्या कथाकाराला सांगायला लागला की बाबा तुमचं वय 60-70 असू शकतं. दुसरा श्रोता उठला, दुसऱ्या श्रोत्यानं त्या महाराजांना सांगितलं की तुमचं वय अंदाजे 100-150 असू शकतं, कारण तुम्ही खूप विद्वान आहात, महापुरुष आहात. तेव्हा तिसरा श्रोता उठला, त्याने सांगितलं तुमचं वय 200-250 असू शकतं. आणि तेव्हा त्या कथाकारानं हसून साऱ्यांनाच म्हणाला, तुम्ही मूर्ख आहात, तुम्हाला माझी विद्वत्ता माहिती नाही, मी किती विद्वान आहे, मी किती मोठा विद्वान आहे तुम्हाला माहिती नाही. मी एवढा विद्वान आहे की मी राम आणि सीतेच्या लग्नामध्ये चांदीच्या चमच्याने त्या पंक्तीमध्ये तूप वाढलेलं आहे.
हे सारं गाडगेबाबा हसत ऐकत होते आणि हे जसा तो बोलला तसा गाडगेबाबा उठले, हातामधली काठी घेतली आणि त्या कथाकाराच्या दिशेने जाऊन त्या कथाकाराला बेदम मारहाण केली. तेव्हा एक श्रोता उठला आणि गाडगेबाबांना विचारायला लागला, बाबा तुम्ही महाराजांना का मारताय? एवढ्या मोठ्या साधू संतांना तुम्ही का मारताय? आणि तेव्हा गाडगेबाबांनी सांगितलं, अरे हा कथाकार हा महाराज जो तुम्हाला सांगतोय ना, हा जो राम आणि सीतेच्या लग्नामध्ये चांदीच्या चमचेनं तूप वाढत होता, त्या पंक्तीमध्ये मी सुद्धा बसलेलो होतो आणि हरामखोरानं त्यावेळेस मला तूप वाढलं नव्हतं आणि तेव्हापासून याला मी शोधत होतो आणि तेव्हापासूनचा आज सापडला आहे, म्हणून त्यावेळेसचा बदला मी याच्याकडून आज घेतोय. म्हणजे बघा, या संतांनी, या महापुरुषांनी स्वतःचं आयुष्य झिजवलं लोकांना अंधश्रद्धेतून मुक्त करण्यासाठी, लोकांना अज्ञानातून बाहेर काढण्यासाठी. या लोकांच्या विचारांचा वारसा सांगताना आज या लोकांना कळत नाही की या संतांनी विचार नेमके आम्हाला काय दिले, या संतांनी नेमके मार्ग आम्हाला कुठला दाखवला, या संतांनी नेमके आम्हाला कशा प्रकारे वैचारिक परिपक्व करण्यासाठी या ठिकाणी स्वतःच्या आयुष्याची राखरांगोळी करून घेतली होती. तरी या संतांना मानणारा समाज आज अंधश्रद्धेच्या, दैववादाच्या आहारी गेलेला आपल्याला प्रचंड प्रमाणामध्ये पाहायला मिळतो. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये कुठल्याही प्रकारे अंधश्रद्धेला थारा नव्हता, दैववादाला थारा नव्हता, की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करत असताना कुठल्याही अंधश्रद्धेच्या आहारी कधी ते गेले नाहीत, की कुठल्याही प्रकारे अंधश्रद्धा त्यांनी पाळली नाही. एवढंच काय, ज्यावेळेस राजगडाच्या पायथ्याशी एक शिवापट्टण नावाचं छत्रपती शिवाजी महाराजांचं एक छोटंसं हे होतं, ठाणं होतं आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्यांना त्या ठिकाणी तालीम देण्याचं काम केलं जायचं, त्या ठिकाणी ट्रेनिंग देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या ठिकाणी केलं जायचं. आणि त्या पागेचा एक प्रमुख होता, त्याचं नाव मोहम्मद सैस हा तो घोड्यांना ट्रेनिंग देण्याचं काम करायचा, या घोड्यांना त्या ठिकाणी तालीम देण्याचं काम करायचा. आणि एक वेळेस छत्रपती शिवाजी महाराज पागेची त्या ठिकाणी विचारपूस करण्यासाठी त्या शिवापट्टणामध्ये आले आणि त्यांनी मोहम्मद सैसांना विचारलं की मोहम्मद सैस सगळं ठीक आहे ना, सगळं ठीक आहे ना? आणि तेव्हा त्या मोहम्मद सैसांनी सांगितलं की महाराज सगळं काही ठीक आहे, पण ज्यावेळेस तुम्ही प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान मारला त्यावेळेस आपल्या हाती जे काही घोडे लागलेत ना, त्या काही घोड्यांच्या पायाच्या ठिकाणी पांढऱ्या प्रकारचा एक डाग आहे आणि तो डाग अपशकुनी असतो, तो ऐबी असतो. आणि तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी हसून त्या मोहम्मद सैसांना सांगितलं की सैस, आम्ही निसर्गानं दिलेल्या कुठलीच वस्तू अपशकुनी मानत नाही, की निसर्गानं निर्माण केलेली कुठलीच वस्तू आम्ही ऐबी मानत नाही. ते घोडे तुम्हाला जर वाटत असतील अपशकुनी आहेत तर ते घोडे विकून न टाकता आपल्या नव्या मावळ्यांना त्या ठिकाणी ट्रेन करण्यासाठी, नव्या मावळ्यांना त्या ठिकाणी तालीम देण्यासाठी ते घोडे आपल्या कामाला येऊ शकतात. म्हणजे बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचा विज्ञानवादी दृष्टिकोन 17व्या शतकामध्ये कशा प्रकारचा होता, पण आज 21व्या शतकामध्ये जगणाऱ्या तरुणांनासुद्धा या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विज्ञानवादी दृष्टिकोन कधीच लक्षात आला नाही, की छत्रपती शिवाजी महाराजांचा मानवतावादी दृष्टिकोन कधीच इथल्या तरुणांच्या लक्षात आला नाही. आणि म्हणून माझं एक सांगणं आहे या ठिकाणी की आपण अंधश्रद्धा पाळू नका. आपण राष्ट्रसंतांच्या विचारांचे वारसदार आहोत, आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे वारसदार आहोत, आपण संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराजांच्या विचारांचे वारसदार आहोत. आणि या संतांच्या विचारांचा वारसा आपल्याला पुढे चालवायचा आहे. आणि म्हणून अंधश्रद्धेवर विश्वास न ठेवता आपल्या मनगटावर विश्वास ठेवा, आपल्या कष्टावर विश्वास ठेवा. तेव्हा कुठे मला वाटतं या संतांना, छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेला समाज घडेल. आज शेतकऱ्यांची अवस्था आपण पाहिली. आज शेतकऱ्यांची अवस्था खूप भयानक झालेली आहे. शेतकरी प्रचंड प्रमाणामध्ये आत्महत्या करतोय. इथला शेतकरी पार कोलमडून गेला आहे, कारण त्या शेतकऱ्यानं पिकवलेल्या त्याच्या मालाला योग्य असा भाव मिळत नाही, की त्या शेतकऱ्याने पिकवलेल्या मालाला योग्य असा भाव मिळत नाही, की त्या शेतकऱ्यानं शेतात पेरलेलं बी उगवेल की नाही याची त्याला शाश्वती नाही. कारण प्रचंड प्रमाणामध्ये दुष्काळ पडतोय. इथल्या शेतकऱ्याच्या विरोधात इथली व्यवस्था इथल्या शेतकऱ्याच्या अवस्थेला जबाबदार आहे. कारण इथल्या शेतकऱ्याला योग्य प्रकारे न्याय देईल अशी इथल्या सरकारमध्ये मला वाटतं धमक नाही. कारण ही सरकार शेतकऱ्यांच्या नावानं, अनेक सरकार सत्तेवर बसत असतात, अनेक लोक सत्तेवर शेतकऱ्यांच्या नावावर, शेतकऱ्यांच्या जीवावर त्या ठिकाणी सत्तेवर बसत असतात. यांच्या मनामध्ये उदासीनता दिसते, यांच्या मनामध्ये कुठेतरी बदल
प्रचंड प्रमाणात उदासीनता दिसून येते. यांच्या मनामध्ये शेतकऱ्यांबद्दल असलेली तळमळ ही कुठेतरी पोकळ तळमळ आहे, ही कुठेतरी खोटी तळमळ आहे. त्यांना या शेतकऱ्यांचं काही देणं घेणं राहिलेलं नाही. हा शेतकरी मेला काय, हा शेतकरी जगला काय, हा शेतकरी त्या ठिकाणी मातीत मिसळला काय, याबद्दल कोणालाही काही देणं घेणं राहिलेलं नाही. कारण आज शेतकऱ्यांची अवस्था आपण पाहतो. एक शेतकरी एक कवी खूप सुंदर लिहितो की शेतकऱ्यांची अवस्था अशी की वेड्यामध्ये पन्हाळा आहे, 12 महिने 13 दिवस त्याच्या जीवनामध्ये उन्हाळा आहे. राजे चुकूनही बघू नका त्याची परिस्थिती कशी आहे. अहो विषयाला पैसे नसले तर झाडाला फाशी आहे, आणि तरीही विचारतात त्याला हप्त्याने का चुकवतो. आणि चला ना राजे, तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. म्हणजे शेतकरी आज प्रचंड प्रमाणामध्ये अन्याय सोसतोय, प्रचंड प्रमाणामध्ये अत्याचार सोसतोय. आणि या शेतकऱ्यांच्या अवस्थेला कुठेतरी जबाबदार असलेली इथली उदासीन व्यवस्था आणि या व्यवस्थेला बदलून टाकण्यासाठी मला वाटतं या व्यवस्थेनं सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेणं खूप गरजेचं आहे. शेतकऱ्याबाबतीत छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही धोरण राबवले ते धोरणं मला वाटतं आज राबवणं खूप गरजेचं आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जे लोक नवीन शेती करणारे, जी लोक नवीन शेती कसणारे, ज्यांच्याकडे जमीन नाही आहे, त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी जमीन दिली. त्यांना त्या ठिकाणी जमीन कसण्यासाठी बैल दिले, औत दिले, तेही कर्जानं दिले. पण त्या ठिकाणी कसल्याही प्रकारे त्या शेतकऱ्यांच्या मागे कर्जासाठी तगादा लावला नाही. या उलट त्या शेतकऱ्यांना अशा प्रकारे गेली की तुमच्याकडे जशा प्रकारे धान्य पिकेल त्या प्रकारे तुम्ही हप्त्यानं हे सरकारचं कर्ज फेडायचं. अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी शेतकऱ्यांची योग्य प्रकारे त्या ठिकाणी निगराणी करण्याचं काम केलं, काळजी घेण्याचं काम केलं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये एकाही शेतकऱ्यानं कधी आत्महत्या केली नाही. की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एकाही शेतकऱ्यानं कधी आत्महत्येचा साधा प्रयत्नसुद्धा केला नाही. उलट या शेतकऱ्यांनी प्राण दिले, तेही स्वराज्यासाठी. छत्रपती शिवाजी महाराजांचं शेतकऱ्यांबद्दलचं धोरण जर आपल्याला पाहायचं झालं तर कशा प्रकारचं धोरण छत्रपती शिवाजी महाराजांनी राबवलं. छत्रपती शिवाजी महाराजांना माहिती होतं की शेतकरी इथला ह्या स्वराज्याचा कणा आहे. शेतकरी जर जगला तर हे स्वराज्यसुद्धा जगेल, शेतकरी जर गेला तर हा स्वराज्यसुद्धा या ठिकाणी मरेल. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी इथला शेतकरीच्या राजा त्या ठिकाणी कणखर करण्याचं काम केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी इथला शेतकरी मजबूत करण्याचं काम केलं. छत्रपती शिवाजी महाराजांना माहिती आहे की या स्वराज्यामध्ये 4 महिने पाऊस काळ पडतो आणि या 4 महिन्यामध्ये शेती पिकते आणि पुढच्या 8 महिन्यामध्ये शेती पिकत नाही. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी इथल्या शेतकऱ्यांना 4 महिने शेती कसण्यासाठी त्या ठिकाणी वेळ दिला आणि उरलेले 8 महिने स्वराज्याच्या सैन्यामध्ये काम करण्याची संधी त्यांना दिली. म्हणजे काय, एकाच वेळी त्यांना मातीची भक्ती, शेतीची भक्ती आणि देशाची भक्ती करण्याचं भाग्य छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या पदरी घातलं. पण आजचा शेतकरी पूर्णपणे कोलमडून गेला. आजच्या शेतकऱ्याला त्याच्या शेतात पेरलेलं धान्य उगवल की नाही याची शाश्वती नाही, उगवलं तर ते परिपक्व होईल की याची शाश्वती नाही, आणि परिपक्व झालं तर ते हाताशी येऊपर्यंत अवकाळी पावसाची त्या ठिकाणी त्याला भीती असते. आणि ते हातात जरी आलं तरी बाजारात नेईपर्यंत त्याला योग्य भाव मिळेल का नाही या प्रकारची काळजी या शेतकऱ्याला लागलेली असते. ग्रामगीतेमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, कच्चा माल मातीच्या भावे तो पक्का होता चौपेटीने घ्यावे, मग कैसे ग्रामजीवनी सुखी व्हावे पिकोणी तो उपाशी. म्हणजे त्या शेतकऱ्याला पेरणी करण्यासाठी जेवढा खर्च येतो तेवढा खर्चसुद्धा त्याला त्या बाजारातून त्या ठिकाणी माल विकल्यानंतर खर्चसुद्धा त्याचा भागत नाही. मग इथला शेतकरी आत्महत्या करेल नाही तर काय करेल. कारण इथल्या शेतकऱ्याला इथला एखादा व्यापारी जर स्वतः काही किंवा उद्योगपती असेल जो स्वतः काही प्रोडक्ट निर्माण करतो आणि त्या प्रोडक्टची किंमत ठरवण्याचा अधिकार पूर्णतः त्याला असतो. मला वाटतं या देशातला शेतकरीसुद्धा तेव्हा सुखी होईल जेव्हा इथल्या शेतकऱ्याला त्याने पिकवलेल्या धान्याचं योग्य असं मूल्यमापन, योग्य असा भाव ठरवण्याची त्या ठिकाणी त्याला त्याच्या हातामध्ये अधिकार येतील ना, तेव्हाच इथला शेतकरी मला वाटतं उभा राहू शकेल. इथला शेतकरी जगेल आणि इथला शेतकरी जगला तरच हे देशसुद्धा जगेल. कारण शेतकरी म्हणजे इथल्या देशाचा मजबूत असा कणा आहे. शेतकरी म्हणजे या देशाच्या अर्थव्यवस्थेचा गाभा आहे. म्हणून हा शेतकरी राजा उभा राहायला पाहिजे, हा शेतकरी राजा जगला पाहिजे. आणि या शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यामध्ये कशा प्रकारे धोरणं राबवली याबद्दलही आपण पाहिलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा अंधश्रद्धेविरोधात विज्ञानवादी दृष्टिकोन हा सुद्धा आपण पाहिला. छत्रपती शिवाजी महाराजांचा मानवतावादी दृष्टिकोन
जातीभेदापलीकडचे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हेही आपण पाहिले. आणि विषयाला अनुसरून मला वाटतं मी विषयाला न्याय देऊ शकलो का नाही हे तुम्ही ठरवायचं. आणि मग थोडंसं राष्ट्रसंतांबद्दल बोलण्याचं सुद्धा मला या ठिकाणी सांगण्यात आलेले. कारण मी जे काही आज बोलतो आहे, जे काही तुमच्यासमोर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मांडण्याचं काम करतो आहे, जे काही तुमच्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज शिवचरित्र काळाची गरज हा विषय मांडण्याचा प्रयत्न करतो आहे, हे सारं काही ज्ञान, हे सारं काही बोलण्याची कला मला गुरुदेव शिवा मंडळाच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी अवगत झालेली आहे. कारण अमरावतीच्या ठिकाणी बोडणा या ठिकाणी विजयदादा माथने, आदरणीय लांजुळकर गुरुजी, आदरणीय प्रशांतदादा ठाकरे यांच्या माध्यमातून जे काही त्या ठिकाणी वाग्यज्ञ प्रबोधन कीर्तन अभ्यासवर्ग चालतो, या अभ्यासवर्गातूनच मी एक घडलेला विद्यार्थी आहे. आणि म्हणूनच मी आज तुमच्यासमोर या ठिकाणी बोलू शकलो, तुमच्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार मांडू शकलो. आणि म्हणून थोडंसं राष्ट्रसंताबद्दल सुद्धा मला या ठिकाणी बोलायचं आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे फक्त संत नव्हते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणजे फक्त एक संत नव्हते की कोणी साधू नव्हते, तर ते एक स्वातंत्र्य सेनानीसुद्धा होते. त्यांनी संत तर ते होतेच, म्हणजे स्वातंत्र्य सैनिकसुद्धा होते, ज्यांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी, या देशावर होणाऱ्या इंग्रजांपासूनच्या अत्याचारातून या देशाला मुक्त करण्यासाठी ज्यांनी ललकारी एक दिलेली होती, ज्यांनी इथल्या इंग्रज सत्तेविरोधात त्या ठिकाणी एल्गार पुकारलेला होता. म्हणजे बघा, मध्यंतरी एक न्यूजला बातमीसुद्धा आली होती की भारत देश 1947ला स्वतंत्र झाला, पण भारत देशातील एक ठिकाण असं आहे जे 1942मध्ये स्वतंत्र झालं होतं. आणि ते म्हणजे मी बरोबर असेल तर मला वाटतं चंद्रपूर जिल्ह्यातील चिमुराष्टी या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी 1942 साली त्या ठिकाणी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी इंग्रजांच्या विरोधात एक मोठी प्रचंड प्रमाणामध्ये एक जाहीर सभा त्या ठिकाणी भरवली होती. आणि या सभेमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी इथल्या तरुणांना त्या ठिकाणी खूप मोठं आव्हान केलं होतं, स्वातंत्र्याच्या चळवळीत येण्याचं आव्हान केलं होतं. अनेक प्रकारे त्यांनी इथल्या जनतेला स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये त्या ठिकाणी ओढण्याचं काम केलं होतं. त्यांच्या विचारांनी, त्यांच्या खंजरीच्या भजनाच्या माध्यमातून त्यांनी इथल्या तरुणांना जागृत करण्याचं काम केलं, इथल्या लोकांना पेटवण्याचं काम केलं. म्हणजे बघा, संतांचं कार्य काय असतं, संतांचं कार्य काय असतं, तर संतांचं कार्य असतं इथल्या तरुणांना योग्य प्रकारे वाटचाल दाखवणं, इथल्या तरुणांना योग्य अशी दिशा दाखवणं, इथल्या तरुणांना योग्य प्रकारे वैचारिक प्रवाहामध्ये आणणं. आणि हे काम राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्या काळामध्ये केलं होतं. म्हणजे तुकडोजी महाराजांना जेलमध्ये सुद्धा जावं लागलं होतं. त्यांनी जेलची वारीसुद्धा या देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी केली होती. आणि ज्यावेळेस भारत देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एका सभेमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांबद्दल गौरवोद्गार काढले होते, की ते एका आपल्या भाषणामध्ये म्हटले होते की संत भी राष्ट्र कार्य कर सकते हैं, इसका मुझे विश्वास नहीं था, लेकिन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज को देखकर मुझे विश्वास हुआ कि संत भी राष्ट्र कार्य कर सकते हैं, संत भी समाजभिमुख कार्य कर सकते हैं. म्हणजे बघा, संत तुकडोजी महाराज म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी कशा प्रकारे भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी सुद्धा स्वतःचं योगदान दिलं होतं. नाहीतर आजकालचे संत आपण पाहतो, स्वयंघोषित संत आपण पाहतो, जे फक्त समाजाला लुटण्याचं काम करतात, समाजामध्ये त्या ठिकाणी एक प्रकारचा समाजामध्ये भेदभाव निर्माण करण्याचं काम करतायत. आणि अशा संतांना मला वाटतं आपण वेळी डावलं पाहिजे. संत ही परंपरा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या नंतर मला वाटतं त्या ठिकाणी खंडित झाली. खरे संत आजकाल आपल्याला पाहायला मिळत नाहीत. जे संत समाजाभिमुख कार्य करू शकतात असे संत आपल्याला आजकाल पाहायला मिळत नाहीत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लहर की बरकीमध्ये म्हणतात की जो संत है वो संत की कंडी पिटाते है नहीं, जो संत है वो संत की कंडी पिटाते है नहीं, सेवा किया करते मगर ऊंचे न बतलाते कहीं.
सेवा किया करते मगर ऊँचे न बतलाते कही, मैं हीन हूँ मैं दीन हूँ यूं ही कहाँ करते सदा, अभिमान का लवलेशना वही संत जाणो सर्वदा. म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी कशा प्रकारे संतांची व्याख्या केलेली आहे. जे समाजाभिमुख कार्य करतात, जे संत समाजासाठी त्या ठिकाणी अहोरात्र झटत असतात, समाजाच्या उत्थानासाठी समाजाच्या विकासासाठी अहोरात्र झटत असतात, ते खरे संत असतात. आणि म्हणून या राष्ट्रसंतांचे विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज असे अनेक महापुरुषांचे महात्म्यांचे विचार आपण आत्मसात करून आपल्या आयुष्याचं त्या ठिकाणी सार्थक केलं पाहिजे. आणि या संतांचे विचार आपल्या फक्त डोक्यावर घेऊन नाचण्याचा नाही, तर तो वाचण्याचा विषय आहे. तो वाचून फक्त साठवून ठेवण्याचा विषय नाही, तर तो आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा उतरला पाहिजे. त्यांचे विचार आपल्या जगण्यामध्ये आले पाहिजेत, आपल्या वागण्यामध्ये आले पाहिजेत. आणि म्हणून या सर्व महापुरुषांचे विचार आपण नक्कीच आत्मसात करू. या महापुरुषांचे विचार आपण जगण्याचा प्रयत्न करू. या महापुरुषांचे विचार आपण पेरण्याचा प्रयत्न करू. या महापुरुषांचे विचारांची देवाण घेण्याचा प्रयत्न आपण करू. आणि याच माध्यमातून आमचे ज्ञानराज दादा बैसकर असतील, पुरुषोत्तम काका बैसकर असतील, यांनी या ठिकाणी ह्याच संतांचा, राष्ट्रसंतांचा विचार जोपासत याच राष्ट्रसंतांच्या विचारांचा वारसा त्या ठिकाणी समर्थपणे पेलत अशा प्रकारे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून व्याख्यानाचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला. विचारांची देवाणघेवाण कुठेतरी झाली पाहिजे. या लॉकडाऊनच्या काळामध्ये, कोरोनाच्या काळामध्ये जिथं लोकांना एकत्रित येण्यासाठी बंदी आहे, याही काळामध्ये विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे, विचारांचे आदानप्रदान झाली पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारच्या आयोजित ऑनलाईन व्याख्यानमाला त्यांनी आयोजित केली. आणि या ठिकाणी मला त्यांनी बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.